नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आपण त्या दिवशी ना 3 किलो एक मेथी घासाचं बी आणलं होतं. तर ते टाकून घेतलं आणि त्या दिवशी एक सात सारे आपले इथून तिथून निघलेले इथं. आणि एक पाव किलोचा अंदाज त्या दिवशी आपण शिल्लक राहिलं होतं. तर दुसऱ्या साऱ्यामध्ये टाकायला पण ते कमी पडत होतं, तेवढं पूर्ण झालं नव्हतं, म्हणून ते शिल्लक तसंच ठेवलं होतं. काल परत 1 किलो आणलं आहे आपण, कारण आपलं जेवढे सारे काढले होते ना तेवढे शिल्लक राहिलेले ते 4 सारे आपले शिल्लक राहिलेले इथं. तर त्याच्यासाठी अजून 1 किलो आणलेले आणि त्या आधीचं 1 पाव किलो. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेले. आपल्या मेथी असते ना त्याचा 1 दाणा आणि ह्याचे 4 दाणे बरोबर असते, इतकं बारीक असतं. टाकताना हे टाकता येत नाही, त्याच्यामुळे हे खत असं मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून हे असं टाकताना आहे ना व्यवस्थित टाकता येईन आपल्याला. तर हे आहे ते टाकून घेऊ आपण. आणि हे बीज साऱ्यात असं टाकताना सारखी हाताची अशी चाळण झाली पाहिजे, सारखं हलवत राहायचं, कुठं दाट कुठं पातळ अजिबात होता कामा नये. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. आणि हे रान जे सारे काढलेले आहेत ना, बारीक बारीक जे ढेकळं म्हणतात ना खरटे, तसं आहे. त्याच्यामुळे बी एकदम व्यवस्थित असं बसते. दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला तरी अजिबात हे दिसणार नाही, कारण बी अगोदरच ह्याचं बारीक असतं आणि एकदम ह्याच्यामध्ये जाऊन बसते मातीमध्ये. तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.